सरे, यू नॉट इटिंग माय हेड. आय एम अँग्री. बस 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 सांगते मी. ते म्हणाले अपत्य योग आहे. मुलगा की मुलगी? इंदे, हे विचारायला कायद्यानं बंदी आहे. डॉक्टरांना, ज्योतिषांना नाही. आपल्याला बंदी आहे. कोणाला विचारलं हे महत्वाचंच नाहीये मुळी. पण वहिनी, आपल्या वंशाला दिवा हवा हो. मग अगं मुलगी झाली तरी आपल्याला वंशाचा दिवाच मिळणार आहे, हो की नाही? हो ना. इंदू वहिनी, मुलगा की मुलगी हे महत्वाचं नाहीच आहे. आपल्या श्री आणि जान्हवीला मूल होणार हे महत्वाचं आहे. आणि मला विचाराल ना तर एक गोंडस मुलगीच व्हावी. हा, मुलगीच हवी. मुलीची किती हौस करता येते ना. मुलगीच मुलगीच, निदान पहिली मुलगी. हा, पहिली मुलगी. मुलींना किती छान नटवता येतं नाही का? चालेल चालेल, मुलगी चालेल. इंदे, ओवीसाठी काय मस्त फ्रॉक शिवले होतेस तू. आता आपल्या नातीसाठी तर मी असे ढीगभर फ्रॉक शिवीत. बहिणी, बाजारात छान लाल लाल गाजर आली आहेत. हलवा करूया. इंदे, वीणाताई काहीच बोलल्या नाहीत रे. अगं गर्दी होती ना, खूप माणसं होती बाहेर, त्यामुळे वेळ नसेल झाला कदाचित. मग उद्या घरी येतो असं का म्हणाले असतील? अगं त्यांच्या बोलण्याचं तू एवढं टेन्शन नको घेऊस. त्या घरी आल्या की आपल्याला कळेलच ना काय म्हणत होत्या ते. श्री, नर्वस झाला होतास त्यांच्याशी बोलताना? नाही. तू? नाही, नर्वस नाही, पण मला टेन्शन आलं होतं. अगं ते डॉक्टरकडे गेल्यानंतर येतच. वातावरणाचा परिणाम होतोच ना आपल्यावर तिथल्या. बाकी काही नसतं. ओवीच्या आईचा फोन आला होता. अरे वा, बोललीस का तिच्याशी? झालं समाधान? आता तिचा काका नाहीये ना, पहिल्यांदाच ते तिघच असे घरात आहेत. मला खूप बरं वाटलं. ओवी तिच्या आई बाबांबरोबर खुश आहे. अरे वा, ओवीच्या एका फोननं तुझा मूड चेंज झाला. तसं नाही रे, पण असं एकदम झालं सगळं. त्यामुळे मनाची तयारी नव्हती. हळूहळू स्वीकारतो ना आपण सगळं. चला, पण तिची खुशाली ऐकून मला खूप बरं वाटलं. वा. मला काय वाटतं माहितीये, देवाने ओवीला पाठवलं होतं आपल्याला आई बाबा म्हणून ट्रेन करायला. तुला नाही, मला. म्हणजे त्यानं तुला ऑलरेडी ट्रेन करून पाठवलंय. ओवीला पाठवलं ते मला ट्रेन कर. काय झालं? खूप दिवसांनी तुला असं असं मोकळेपणानं हसताना बघितलं. काहीही. हा श्री, हॅलो. हा सरू मावशी. हो, निघालोय. येतोय येतोय. नाही नाही, जेवायला घरीच येणार आहोत. हो नक्की. हा, हो भेटलो. नाही, घरी येऊन बोलतो ना. हो चालेल. अच्छा. मग आता कशा सगळ्या खुश दिसताय? आधी नाही नाही करत होता. अगं पण ऐकल्यावर छानच वाटणार ना. हो ना, आपण असं करावं का असं प्रश्न पडला होता नाही? हो ना. जान्हवी, काय झालं? काय नाही, पण मग अशा का बघताय तुम्ही माझ्याकडे? कौतुकाने बघतोय. नको बघू का? नाही, पण कौतुकानं बघण्यासाठी आम्ही काहीतरी केलं असलं पाहिजे ना. अरे
आयांना पोरांकडे कौतुकाने बघायला काही करावं लागतं का? हो खरं तर. आणि तसं काही स्पेसिफिक कारण असल्याशिवाय तुम्ही आमच्याकडे असं बघणार नाही. आहे ना बघा, कारण आहे. कारण आहे. आम्ही एकदाच तुला सांगितलं आणि तू लगेच वीणाला जाऊन भेटलास ना, म्हणून तुझ्याकडे कौतुकाने बघतोय. हो की नाही? किती ग बाई आमचा श्री आज्ञाधारक. काय म्हणाली वीणा? काहीच नाही म्हणाली. मी जरा वर जातो, आवरतो. मला नंतर आय्याजीशी पण बोलायचंय. हा, मी आलोच. काय ग? श्री समोर काय विचारता आलं नसतं? काय म्हणाली? काही नाही. म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? तेच तर, काही म्हणाल्याच नाहीत त्या. असं कसं? कदाचित आमचे रिपोर्ट्स त्यांच्या हातात येण्याआधी त्यांना काही बोलायचं नसेल आमच्याशी. हो, तसं असेल. पण ते उद्या सकाळी येत आहेत घरी, मग तेव्हा बोलतील. येत आहेत ना? मग ठीक आहे. बरं, मी येऊ जाऊन हातपाय धुवून येते. नंतर बोलूया सावकाश. वहिनी, होईल ना सगळं नीट? हो, होऊ दे बाबा. विघ्नेश्वराजवळ एवढीच प्रार्थना आहे. अरे वा, वाचन चाललंय? काय? बाजूला ठेवते. अरे, जनरली अशा वेळी मी नंतर येतो असं म्हणण्याचा रिवाज आहे ना. हो, माहितीये मला. पण आता ते बाजूला ठेव आणि माझ्या डोक्याला तेल लाव. हे घे. हो ना, लाडावलायस अगदी. काय काय याची हम्म. काय वाचतेस? अरे, जान्हवीनी एक महाभारताचं पुस्तक डाउनलोड करून दिलेलं आहे. नवीन इंटरप्रिटेशन. हो, काय लिहिलंय त्यात? इंटरेस्टिंग आहे रे. इतिहास नेहमी जेत्याने लिहिलेला असतो आणि कोणतीही आई आपल्या मुलांची नावं दुर्योधन, दुःशासन ठेवेल यावर विश्वास बसत नाही असं म्हणणं आहे लेखकाचं. आणि बरोबरच आहे ना रे ते. पण इतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजूनच असतो आणि बरोबरही आहे. नेहमी सक्सेस स्टोरीजच लिहिल्या आणि वाचल्या जातात. आईजी, अगं आपल्या काकाची सुद्धा अशीच एक सक्सेस स्टोरी आहे. त्यानं आपल्या कंपनीतलं बेकरी युनिट काय कमाल सांभाळलंय माहितीये. हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे अगं एवढा खप आहे ना, एवढी डिमांड आहे, आपण त्या डिमांडला आपला सप्लाय मॅचच करू शकत नाही. हो, कांता सांगत होता मला, खूप पसारा वाढलाय म्हणे. आईजी, मी ना बेकरी प्रोडक्टचं एक नवीन युनिट सुरू करायचं म्हणतोय. रादर एक नवीन कंपनी फॉर्म करायचं म्हणतोय. बरं. हा, म्हणजे अर्थात मी आपल्या लीगल डिपार्टमेंटशी बोललोय या संदर्भात. बघूया काय म्हणतात ते. तुला काय वाटतं? चांगलंय, काहीच हरकत नाही आणि नुकसानही काही नाही. हे बघ, दुभत्या गाईला चारा हा घालायलाच लागतो. बेकरी युनिट चांगलं चालू असेल तर ते न वाढवणं मूर्खपणाचं ठरेल. आता मी सगळं तुझ्यावर सोपवलंय, त्यामुळे तू करशील ते. काय गंमत असते ना आय्याजी, तू माझ्यावर जेवढा विश्वास टाकलास ना, तेवढा मी काकावर टाकूच शकलो नसतो. त्यासाठी जान्हवीला पुढाकार घ्यावा लागला. म्हणजे माझ्यापेक्षा काकाला जान्हवीनी जास्त ओळखलं. श्री, कांता माझा मुलगा आहे, पण मी तरी त्याची ही बाजू कुठे ओळखू शकले. पण काही हरकत नाही, जान्हवी आपलीच आहे. आपल्यापैकी कुणाला तरी कांताकडे त्रयस्थपणे बघता आलं हेही काही कमी नाहीये. काही झालं तरी आता कांताकडे पाहून मला खूप समाधान वाटतं. अगं बाई, तुझं आवरून पण झालं?
तुझा उरक दांडगाय हा. तसं काही नाही हो आई. पूर्वीपासून ऑफिसचं काम सांभाळून घरकामाची सवय होती ना, म्हणून. बाकी काही नाही. हो खरे बाई, म्हणजे घरकामाची ना सवयच असायला लागते, दुसरं काही नाही. आई तुम्ही आता जाऊन झोपा. माझंही झालंय, मी पण जाते झोपायला. एक मिनिट थांब ना, बोलायचंय. काय हो आई? अगं मगाशी श्री समोर मुद्दामच नाही बोलले मी, त्याला नसतं आवडलं. सरूनी ना तुमच्या दोघांच्या पत्रिका एका गुरुजींना दाखवल्यात. अगं ते गुरुजी म्हणाले तुम्हाला अपत्य सुख आहे म्हणून, आणि तुम्हाला बाळ झालं ना या घराचा भाग्योदय होणार आहे. हसतेस काय? असं असतं, म्हणजे आमचा विश्वास आहे आणि आमचं डोकं असंच चालतं ग. म्हणजे होतं असं अनेकदा, बाळाचा जन्म झाला ना की आई वडिलांचं भाग्य उजळतं. खरंच. तुझा विश्वास नाहीये का यावर? तसं नाही आई, पण माझा माझ्या देवावर विश्वास आहे. एकतर मला छान हेल्दी बाळ झालं ना, तर ते मी माझं भाग्य समजेन. आणि माझ्या भाग्योदयाची जबाबदारी माझ्या बाळाच्या जन्माआधीच मला त्याच्यावर नाही टाकायची. तसं नाही ग, मी आपलं सांगितलं. आई तुम्हाला बरं वाटलं नाही ऐकून? हो, खूप बरं वाटलं. मग झालं तर मलाही आनंद आहे. ओवी असताना घर कसं गजबजल्यासारखं असायचं ना. लहान मुलं असलं ना घरामध्ये की खरंच असा एक मायेचा ओलावा असतो. आणि या घरात असा मायेचा ओलावा खूप वर्षात नाही आला ग. म्हणून ओवी गेल्यापासून जरा जास्तच जाणवतंय आम्हाला सगळ्यांना. आता आम्हाला आमचं हक्काचं नातवंड असायला हवंय. हो आई, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. होणार? चला, तू म्हणतेस ना म्हणजे नक्की तू करणार. खात्री आहे मला. अगं हो, उशीर झालाय, आता झोपायला जा. उद्या सकाळी पुन्हा ऑफिसची गडबड असेल ना. हो. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी सॉरी, वहिनी शिकवा. आता मी हसेन. तर नाही असेल तर फटके दे ना. नाही. सगळ्यांनी 1 2 3 स्टार्ट. अगं ये, हळू ना. सकाळी सकाळी हसताय काय? आई आल्या तर रागावतील सगळ्यांना. वहिनी, यू आउट, कम हिअर, सिट अँड लाफ. अँड व्हॉट वी लाफिंग यू जस्ट सी इन लाफ्टर क्लब. ह्याच्यावर येईल मला हसायला. ऐका, आज सगळ्या आरामात घरी आहात तर घरातच लाफ्टर क्लब सुरू केला. कमाल आहे बाबा. काय झालं? आज सगळे आरामात कशा? आम्ही उशिरा जाणार होतो. चहा आणते. का उशिरा का जाणार? शॉपिंगचा वगैरे प्रोग्राम आहे की काय? नाही आई, आज वीणा येणार आहे ना घरी, म्हणून सगळ्या नंतरच जाणार आहेत. चहा म्हणजे आम्हाला कळेल ना सगळं ओके आहे, रिपोर्ट नॉर्मल आहेत, की मग आम्हाला हुश होईल ना, मग आम्ही जाऊ आपापल्या कामाला. कठीण आहात तुम्ही. नाही आई, काय माहितीये का, उगाच ना दिवसभर डोक्याला तो भुंगा लागायला नको. वीणाचा फोन आला होता, ती आज येणार नाहीये. अय्या, तिला एक इमर्जन्सी ऑपरेशन आलंय. तिची कलिग येणार आहे, तिच्याच क्लिनिक मध्ये काम करते. हा. आणि दुसरं, तुम्ही का श्री आणि जान्हवीच्या असे मागे लागलात ग?
बट आई वी नॉट गोइंग बिहाइंड. वी आर ओनली हिअर. लिसन अँड गो. अगं पण ती डॉक्टर आपल्या समोर त्या दोघांशी बोलणार नाहीये. अगं म्हणून काय झालं, तरी सुद्धा काय हरकत आहे, आपण थांबूया की तिकडेच. आणि आई प्रॉमिस आम्ही ना कुणी मध्ये काहीही बोलणार नाही. नाहीतर एक काम करू का, आम्ही सगळे लपून बसतो. हा नाही सॉरी, म्हणजे लपून नाही. आई शपथ, म्हणजे मी लक्ष ठेवीन सगळ्यांवर. डॉक्टर आणि श्री जान्हवी यांच्यामध्ये कोणाला बोलू देणार नाही, हो की नाही ग? शपथ शपथ. शपथ. आता काय तुम्ही म्हणजे याचा अर्थ आम्ही थांबलेलं चालणार आहे ना? नाही म्हटलं तर ऐकणार आहात का? हॅलो. हा नाही मी निघालोय ना. निघालोय 5 मिनिटात बाहेर पडतोय. हो हो भेटूया. ऑन द वे असं बोलूया. बाय बाय. कुठे चाललायस तू? ऑफिसला. श्री वीणाताई येणार होत्या ना. आय एम सो सॉरी. अगं मी 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 कम्प्लिटली विसरून गेलो यार. श्री अरे अगं माझी नेमकी एक महत्वाची मीटिंग लागली ऑफिसमध्ये. मला जावं लागणार आहे. अरे काल बोलणं झालं होतं ना आपलं. तर मला मान्य आहे जान्हवी, पण या कामाच्या गडबडीत विसरून गेलो मी. डोक्यातनं स्किप झालं माझ्या. आता आता काही नाही, त्यांना सांगावं लागेल तसं. आय एम सॉरी. तू चिडू नकोस ना. इट्स ओके. मी बोलीन त्यांच्याशी, त्यांना सांगेन तसं. आणि मग त्या जे काही बोलतायत ते तुला येऊन सांगेन. त्यानंतर जर तुला वेळ मिळाला तर आपण दोघं मिळून जाऊ त्यांच्याकडे, नाही तर राहू दे. नाही म्हणजे तू काय सांगणार त्यांना? तुझा नवरा धांदरट आहे? हो. त्यापेक्षा मी काय म्हणतो, तू त्याला सोडून दे ना. आणि हा म्हणजे एनिवे तू तुला वेळ देतच नाही. या कारणासाठी 7 जन्म सोडणार नाही मी त्याला. कारण प्रॉब्लेम काय आहे ना, वेळ देत नसला हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आनंद देतो. प्रेम आणि आनंद यात काय एवढं? तेच तर आयुष्य आहे. कळेल तुम्हाला. तुम्ही चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं ते. ऐकून घेते म्हणून फार बोलताय हा तुम्ही. ही चूक चालेल मला. अगदी 7 जन्म नाही सुधारता आली तरी चालेल. जान्हवी मला ना भीती वाटते आता. तू सतत 7 जन्म असं म्हणतेस ना, छातीत धडकी भरते माझ्या. श्री गप्प बसा श्री. ऑफिस. सॉरी. बाय. बाय. सांभाळून जा. हो मला फोन कर. बाय. बाय. आई एकदा हसा, मी दाखवते आई तुम्हाला. खूप मजा. आई काय माहिती आयडिया करायची, त्यांच्याकडे बघत राहायचं म्हणजे तुला आपलं फटके दे ना मी शरीर. आई दाखवते. खरंच फटके मिळणार का तुला आता? हो भेटूया. आला, हो मी आला. निघालो. बाय बाय. ए, निघालो का? काय महिला मंडळ? हा सगळे इथे काय? कुठे चाललायस तू? कुठे चाललायस? फिश मार्केटला. काय बोलतोस? आगाऊपणा करू नकोस. काय असं कसं जाऊ शकतोस? दाखवतो बाजूला. बघ. शहाणपणा करू नकोस. उभा राहा इथे. अरे तुम्हाला भेटायला इथे कोणीतरी येणार आहे, बाहेर कुठे निघालास तू? अगं माझं एक महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल आज. त्यापेक्षा इथे तुमच्या दोघांचं काम आहे, तुझं आणि जान्हवीचं इथे थांबायला हवं. हो. अगं पण जान्हवी बोलेल ना डॉक्टरांशी. मी बोलून वेगळं काय होणार आहे? अरे पण श्री, समजा जान्हवीला वाटत असेल की तू तिच्या बरोबर असावास तर मग अगं पण मग तसं तिने मला सांगितलं असतं ना. मला काही म्हणाली नाही ती. येऊ? श्री लिसन मी. गर्ल्स डझंट से दे वॉन्ट समथिंग. दे शाय ना. यू अंडरस्टँड मी?
आय अंडरस्टँड सांगते हा. जान्हवी म्हणाली नसली ना तरी तिला तसं वाटतच असणार. दॅट इज दॅट. नाही पण मला खरंच जावं लागेल. आणि काल भेटलो ना मी क्लिनिक मध्ये वीणाताईंना. मग तुम्ही सांगाल त्यांना प्लीज. आज वीणा येणार नाहीये, तिची कलिग येणार आहे. अरे मग तर काय प्रश्नच नाही. एक मिनिट हे बघा, मला खरंच महत्वाचं काम आहे आणि मी अवॉइड करतोय किंवा मला त्यांना भेटायचंच नाहीये, मला इंटरेस्टच नाहीये, अशातलं काहीही नाहीये. मला खरंच महत्वाचं काम आहे. मी जाऊ प्लीज. अहो मग तुम्ही जाऊ शकता.